राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। आज मंत्रिमंडळ बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे एका क्लिकवर हे पैसे आता जमा झालेले आहेत। राज्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर समोर आली आहे। शेवटी शेतकरी बांधवांच्या खात्यात सरकारकडून पूर्ण रक्कम जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला। तुम्हालाही माहितच आहे, पीएम किसान योजनेचा 2000 रुपयाचा हप्ता अगोदरच जमा झालेला आहे, पण त्यासोबत आता नमो शेतकरी योजनेचे आणखी 2000 रुपये वितरित करण्याला सरकारने मंजुरी दिली। हा निर्णय इतक्या लवकर होईल असं खरं तर अनेक शेतकऱ्यांना वाटत नव्हतं, पण सरकारने अतिशय जलद निर्णय घेतल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण तयार झालंय। आता हप्ता कधी येणार, आज येईल की उद्या, अशी डोकी खाऊन टाकणारी चिंता तुम्हाला करायची काही गरजच राहिलेली नाही, कारण यावेळेस सरकारने थेट संपूर्ण रक्कम बँकेत टाकण्याचा निर्णय घेतला। म्हणजे तुमची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपली। त्यासाठी फक्त तुम्ही आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल माहिती भेटणार आहे। कोणाला कधी पैसे भेटणार, किती वाजता रक्कम जमा होणार, याची सविस्तर माहिती आपण आता पुढे पाहणार आहोत। चला तर मग नमो शेतकरी योजनेबद्दलच्या ताज्या अपडेटकडे आपण वळूया। सरकारने स्पष्ट सांगितलं की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात संपूर्ण रक्कम जमा केली जाईल। याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा अधिकृत घोषणा केली। तर मंडळी, आता कुठलीही चिंता करायची गरज नाही। सरकारने स्पष्ट सांगितलं की पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पूर्ण रक्कम जमा करण्यात येईल। मुख्यमंत्र्यांनी स्वतः एका पत्रकार परिषदेमध्ये ही माहिती दिली, त्यामुळे शेतकऱ्यांना अतिशय मोठा दिलासा मिळाला। आलेल्या माहितीनुसार संपूर्ण लाभार्थी यादी सरकारकडे पोहोचली असून ती सिस्टीमवर अपलोड करायचं काम चालू आहे। त्याचबरोबर नावांची तपासणी सुद्धा अतिशय कडक पद्धतीने चालू आहे। कोणाला हप्ता द्यायचा, कोणाला योजनेतून वगळायचं, यावर अंतिम निर्णय घेतला जातोय। कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, या फेरीत सरकार सगळ्यांनाच हप्ता देणार नाही। काही अतिशय कडक नियम तयार करण्यात आले आहेत आणि त्यात अनेक शेतकरी अपात्र सुद्धा ठरू शकतात। आता एक अतिशय महत्त्वाची गोष्ट, सरकारने सांगितलेली 2 अतिशय महत्त्वाची कामं जर तुम्ही ती पूर्ण केली तरच तुम्हाला हप्ता भेटेल, आणि जर पूर्ण केली नाही तर तुमचा हप्ता अडकू शकतो किंवा तुम्हाला हप्ता सुद्धा भेटणार नाही। म्हणजेच नमो शेतकरी योजनेचे पैसे हवे असतील तर ही 2 कामं लवकरात लवकर तुम्ही पूर्ण करा, नाहीतर तुमचं नाव यादीतून वगळण्यात येईल, तुमच्या नावावर मोठी फुली मारण्यात येईल। तर आता आपण पुढे पाहणार आहोत, पैसे वाटपाच्या यादीत कोणते कोणते जिल्हे आहेत, कोणत्या तालुक्यांमध्ये सगळ्यात आधी रक्कम जमा होणार आहे आणि कोणत्या भागांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे। पण पुढच्या माहितीवर जाण्यापूर्वी अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घ्या। सरकारने जरी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी दिली तरी त्यासोबत 2 तातडीची महत्त्वाची कामं करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत। कारण जर या 2 गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष केलं तर तुमचा हप्ता कायमचा बंद होऊ शकतो। म्हणजे पुढे कधीच नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला भेटणार नाही। इतकंच नाही तर पीएम किसानचे 2000 रुपये देखील तुमच्या हातून निसटून जातील। म्हणूनच सरकारने कोणती 2 कामं अनिवार्य केलेली आहेत हे जाणून घेणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, व्हिडिओला कुठेही मधात स्किप करू नका। पुढे आपण ती दोन्ही महत्त्वाची कामं स्पष्टपणे समजून घेणार आहोत। त्यासोबत सरकारकडून जी आनंदाची बातमी देण्यात आली आहे, पैसे वाटपाची सुरुवात कोणत्या जिल्ह्यांपासून होते, कोणते तालुके पहिल्या यादीत आहेत, ही सर्व माहिती आपण इथे समजून घेणार आहोत। सरकारने अधिकृतपणे घेतलेला हा नवा निर्णय आता जाहीर झाला आणि त्याबद्दलची संपूर्ण अपडेट तुम्हाला इथे भेटणार आहे। यासोबतच सध्या शेतकरी वर्गात प्रचंड उत्साह पाहायला मिळतोय, कारण सरकारने यावेळी दिलेली माहिती खरोखरच दिलासादायक आहे। आता इथे बघा, सरकारने नुकतीच आनंदाची बातमी जाहीर केली। नमो शेतकरी योजनेत आधी 2000 रुपये मिळत होते, तिथे आता अनेक शेतकऱ्यांना 4000 रुपयांचा हप्ता देण्याचा निर्णय घेतला। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळेस शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 नाही तर पूर्ण 4000 रुपये जमा होणार आहेत। पण मित्रांनो, इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा वाढीव हप्ता मिळवण्यासाठी सरकारने सांगितलेली 2 महत्त्वाची कामं तुम्ही तात्काळ पूर्ण करून घ्या। जर तुम्ही ही कामं पूर्ण केली तर तुम्ही पात्र ठराल आणि तुमच्या खात्यात 4000 रुपये जमा होतील। आता प्रश्न असा, ही रक्कम कधीपासून भेटणार? तर नमो शेतकरी योजनेचा हप्ता ज्यावेळी जमा होईल त्याचवेळी पूर्वीच्या 2000 ऐवजी 4000 रुपये खात्यात जमा होतील। याबद्दल अपडेट सुद्धा पुढे आलेली आहे। सरकारने स्पष्ट सांगितलं की पैसे वाटपाच्या अधिकृत यादीत ज्या शेतकऱ्यांच्या जिल्ह्यांचे किंवा तालुक्यांचे नाव असेल त्या सर्वांना हा वाढीव 4000 रुपयांचा हप्ता बँकेत जमा होईल। तर आता पहा,
पैशांच्या वाटपाची लिस्ट तयार झाली, त्या यादीत आपल्या जिल्ह्याचं नाव आहे की नाही हे तपासण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं अत्यंत गरजेचं आहे. कारण जर तुमच्या जिल्ह्याचं नाव लिस्टमध्ये असेल तर तुमच्या खात्यात पैसा जमा होईल, डायरेक्ट 4,000 रुपये जमा होतील. पण ही वाढीव रक्कम मिळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने सरकारने सांगितलेली 2 कामं करणं महत्त्वाचं आहे. जर ही दोन्ही कामं अपूर्ण राहिली तर तुम्हाला फक्त 2,000चा हप्ता मिळू शकतो. म्हणून वाढीव रकमेचा लाभ घ्यायचा असेल तर पुढची माहिती आहे का? पुढे आपण सांगणार आहोत की नेमकी कोणती 2 महत्त्वाची कामं आहेत आणि ती करणं का आवश्यक आहे. आता लगेच आपण पुढचं अपडेट पाहूया. पैसे वाटपाची सुरुवात नेमकी कधी होणार, कोणत्या शेतकऱ्यांना 4,000 मिळणार आणि कोणत्या शेतकऱ्यांना 2,000 जमा होतील, ही सर्व माहिती आपण एका मिनिटात तुमच्या समोर पाहणार आहोत. सरकारकडून सांगण्यात आलं आहे की राज्यातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेअंतर्गत आधीच 9,000 मिळालेले आहेत. म्हणजे मागच्या वेळेस सरकारकडून मिळालेल्या रकमेचा विचार केला तर सुमारे 12,000 रुपयांपर्यंतची एकूण मदत शेतकऱ्यांना मिळते, ज्यामध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते असतात. आता यावर्षी सुद्धा संपूर्ण 12,000 मिळण्याची 100% खात्री आहे. कारण इथे स्पष्टपणे उल्लेख करण्यात आला की राज्यातील शेतकऱ्यांसाठी 9,000 ची रक्कम मंजूर करण्यात आली. आता हा 9,000 कसा भेटणार? तर मित्रांनो, पीएम किसान योजनेत दरवर्षी आधी 6,000 रुपये मिळत होते, तिथे आता वाढ करून 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे प्रत्येक 3 महिन्यानंतर तुम्हाला 4,000 रुपयांचा हप्ता भेटेल. म्हणजे आधी 2,000चा भेटत होता, आता 4,000. अशा प्रकारे वर्षभरात तुम्हाला 12,000 रुपये भेटतील. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट, काही दिवसातच हे 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सरकारने मंजुरी सुद्धा दिली. ही योजना स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सुरू केली असून त्याचाच पुढचा टप्पा म्हणून राज्यांची लिस्ट देखील केंद्र सरकारकडून पाठवण्यात आली आहे. तर मंडळी, आता आपण त्या लिस्टबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. जर त्या अधिकृत लिस्टमध्ये आपल्या महाराष्ट्राचं नाव असेल तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. आतापर्यंत पीएम किसान योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळत होते, पण आता त्या जागी 9,000 रुपयांचा वाढीव लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. म्हणजेच आधीचा 2,000चा हप्ता आणि आता पुढचा 3,000चा हप्ता असे वेगळे पैसे न येता आता थेट 9,000 रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा होतील. सर्वात महत्त्वाची गोष्ट, हा फायदा त्या शेतकऱ्यांना भेटेल जे आधीपासून पीएम किसान सन्मान निधी योजनेमध्ये नोंदणीकृत आहेत. जर तुम्हाला सध्या नमो शेतकरी किंवा पीएम किसानचा हप्ता मिळत असेल तर तुम्ही निश्चिंत व्हा, हे 9,000 रुपये तुम्हाला 100% भेटणारच आहेत. तर मग प्रश्न तयार होतो की हे पैसे नेमके कधीपासून वितरित होणार, कोणत्या राज्यांमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होणार. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता व्हिडिओला सुरुवात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे अपडेट. सरकारकडून नमो शेतकरी योजनेची तपासणी जोरदार सुरू आहे. या योजनेत 3 नवीन नियम लागू करण्यात आले आणि त्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या हप्त्यांवर झाला. अनेकांचा हप्ता यावेळी अचानक बंद झाला, त्यामुळे हे लक्षपूर्वक ऐकणं तुमच्यासाठी अत्यंत इम्पॉर्टंट महत्त्वाचं आहे. पुढे तुम्ही म्हणू नये की आम्हाला आधी का नाही सांगितलं. म्हणूनच आता तुम्हाला ही महत्त्वाची माहिती देतो. व्हिडिओ शेवटपर्यंत शांतपणे बघा, कारण सरकारने सांगितलेली 2 कामं तुम्ही वेळेत केलीत तरच तुमचा फायदा होईल. जर ही कामं केलीत तर तुम्हाला नमो शेतकरी योजनेचे संपूर्ण 4,000 रुपये 100% भेटणार. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका. आता बघा, नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये, पीएम किसानचे 2,000 रुपये असे दोन्ही हप्ते अनेकांच्या खात्यात आलेलेच आहेत. म्हणजे एकूण 6,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत. त्यामुळे या 5 ते 10 दिवसातच संपूर्ण 6,000 रुपयांची रक्कम खात्यात दिसायला लागेल. कारण नुकताच पीएमचा 2,000 रुपयांचा हप्ता जमा झाला, आता नमोचा 4,000 रुपयांचा हप्ता सुद्धा तुम्हाला भेटणार आहे. पण सरकारने सांगितलेली 2 कामं तुम्ही वेळेत पूर्ण करा तरच 4,000 रुपयाचा हप्ता मिळेल. आता जास्त रक्कम कोणाला भेटणार आणि कोणाला नाही हे समजून घेणं सुद्धा तुमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही शांतपणे व्हिडिओ बघा, स्किप करू नका. सरकार ही रक्कम नेमकी कोणाला देणार, कोण वंचित राहणार आणि नेमकं या 3,000 रुपयांच्या अतिरिक्त वाटपामागचं कारण काय आहे हे आता तुम्ही थोडक्यात समजून घ्या. सर्वात आधी सरकारकडून पूर्ण लाभार्थ्यांची लिस्ट तयार करण्यात आली आणि यावेळी 3 नवीन नियम लागू करण्यात आले. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा हप्ता कायमचा बंद होईल अशी परिस्थिती तयार झाली. म्हणजेच काहींचा हप्ता थांबण्याची भीती आता खरी ठरलेली आहे.
सरकारने स्पष्टपणे सांगितलं की बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांना हटवण्यासाठी तपासणी जोरदार सुरू आहे. नवीन नियम लागू असल्यामुळे अनेकांची नावं या यादीतून बाहेर जाण्याची शक्यता आहे. म्हणूनच आता हा उरलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला तुमच्या हक्काचे पैसे मिळतील. यावेळी तुमच्यासाठी खूप मोठा फायदा सरकारकडून होणार आहे. केंद्र आणि राज्य सरकार सध्या बोगस आणि अपात्र लाभार्थ्यांची तपासणी करत आहे. त्यामुळे काहींची नावं वगळल्या जातील, काहींना उशिराने हप्ता जमा होईल. पण आता लवकर पैसे वाटपासाठी सरकारकडून जोरदार तयारी सुरू आहे. पण लक्षात ठेवा, सरकारने 3 नवीन नियम लागू केलेले आहेत. जर तुम्ही त्या नियमांमध्ये बसत असाल तरच तुम्हाला हप्ता मिळेल, आणि जर तुम्हाला हे नियम समजले नाही, तुम्ही त्या नियमांमध्ये बसले नाही, तर तुमचा हप्ता बंद झालाच म्हणून समजा. आणि सगळ्यात चिंतेची गोष्ट म्हणजे तो परत सुरू होणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता तसेच PM किसानचे 2,000 रुपये दोन्ही हप्ते थांबतील आणि वर्षाला जमा होणारे एकूण 12,000 रुपयांचा हप्ता तुमच्या खात्यात येणार नाही. आता पैसे मिळवण्यासाठी कोणती 2 कामे प्रत्येक शेतकऱ्याने करावीत. ही 2 कामे वेळेत केली नाहीत तर डायरेक्ट हप्ता बंद होऊ शकतो. चला तर मग मंडळी, आता पाहूया पैसे मिळवण्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे. सरकारकडून आता पैसे वाटपाची यादी तयार झाली आणि प्रत्येक शेतकऱ्याने पहिल्यांदा एक अत्यंत महत्त्वाचं काम करायला पाहिजे. ते म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्यासोबत लिंक करून घ्या. तुमचं बँक खातं जितक्या लवकर होत असेल तितक्या लवकर आधार कार्ड सोबत लिंक करा. कारण जर हे काम तुम्ही केलं नाही तर तुमच्यासाठी मोठी अडचण तयार होईल आणि पैसा वेळेवर येणार नाही. हे झालं आपलं पहिलं काम. आता दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम, तुमचं आधार कार्ड तुमच्या मोबाईल नंबर सोबत लिंक करून घ्या. तुमचा बँक खात्याशी जोडलेला मोबाईल नंबर आधारशी लिंक नसेल तर PM किसान किंवा नमो योजनेचे पैसे तुम्हाला भेटणार नाही. जरी तुमचं नाव योजनेत असेल तरी सुद्धा तुम्हाला पैसा भेटणार नाही, तुम्ही योजनेतून बाहेर फेकले जाल. म्हणूनच पहिलं काम म्हणजे आधार कार्ड बँक खात्यासोबत लिंक करणं, आणि दुसरं अत्यंत महत्त्वाचं काम म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबर सोबत लिंक करणं. ही दोन्ही कामं तुम्ही पटकन करून घ्या. शेतकरी मित्रांनो, सरकारने अजून एक महत्त्वाचं इम्पॉर्टंट काम सांगितलं आहे, ते म्हणजे EKYC करणं. जर तुम्ही तुमची EKYC केलेली नसेल तर ती तुम्ही पटकन करून घ्या. ज्या शेतकऱ्यांची EKYC झालेली नाही अशा शेतकऱ्यांची नावं योजनेमधून बाद करायला सरकारने सुरुवात केलेली आहे. सगळ्यात आधी KYC केलेल्या शेतकऱ्यांसाठी पहिला टप्पा सुरू केला जात आहे. काही शेतकऱ्यांना 4,000, काहींना 2,000 भेटणार आहेत. आता प्रश्न येतो, 4,000चा हप्ता कोणत्या शेतकऱ्यांना दिला जाईल याची स्वतंत्र यादी सुद्धा तयार करण्यात आली आणि ती यादी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दाखवली जाणार आहे. जर तुमचं नाव 4,000 रुपये हप्त्याच्या यादीत असेल तर तुम्हाला वाढीव हप्ता 100% भेटेल. चला तर मग आता पाहूया जास्त रक्कम मिळवण्यासाठी नेमकं काय करावं लागेल, कोणत्या जिल्ह्याला 4,000 रुपयाचा हप्ता जमा होईल आणि कोणत्या शेतकऱ्यांना हा फायदा भेटेल. ही यादी तुम्हाला आता स्पष्टपणे दाखवली जाणार आहे, त्यामुळे तुम्ही लक्ष देऊन बघा. तुम्हाला 2,000चा हप्ता मिळणार की 4,000 रुपयांचा हे आता तुम्हाला 100% समजून जाईल. तर मित्रांनो, अधिकृत माहितीनुसार सरकारने संपूर्ण माहिती जाहीर केली. यामध्ये स्पष्ट सांगितलं की 9,000ची रक्कम वेगळी मिळणार आहे आणि कोणाला हा फायदा भेटेल याची स्वतंत्र यादी सुद्धा तयार करण्यात आली. केंद्र सरकारने सुरू केलेल्या योजनेमुळे जिथे आधी PM किसानचा 6,000चा हप्ता मिळत होता, आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 9,000 रुपयांचा हप्ता देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. आता उदाहरणच घ्यायचं झालं तर बिहार राज्यातील शेतकऱ्यांना 6,000 ऐवजी 9,000 रुपये भेटणार आहेत. पण महाराष्ट्र राज्यासाठी नियमामध्ये थोडा बदल करण्यात आला. इथे शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये भेटणार आहेत, कारण महाराष्ट्रात केंद्र आणि राज्य दोन्हीकडून मिळणारे हप्ते एकत्रित केले जातात. जरी केंद्राकडून फक्त 9,000 रुपये दिले जात असले तरी राज्याकडून अतिरिक्त रक्कम मिळाल्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये जमा होतील. आता पाहूया नमो शेतकरी योजनेचा जास्त हप्ता कोणाला भेटणार. आधी काही शेतकऱ्यांना 2,000 रुपये मिळाले होते. त्याच शेतकऱ्यांसाठी सरकारने हा निर्णय घेतला. त्यांना आधीचे 2,000 आणि आता अतिरिक्त 2,000 असे मिळून 4,000 रुपये मंजूर केले. आणखी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट, नमो शेतकरी योजनेचा हप्ता 9 डिसेंबर ते 14 डिसेंबर 2025 या दरम्यान खात्यात जमा होण्याची शक्यता खूप जास्त आहे असं सूत्रांकडून समजलं आहे. सरकारच्या निर्णयानुसार किंवा परिस्थितीनुसार ही तारीख बदलू पण शकते, पण अंदाजानुसार ही वेळ योग्य आहे. तर मित्रांनो, या माहितीवर तुम्ही लक्ष ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला आणखी सविस्तर अपडेट देणार आहोत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक द्या, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळच असलेल्या बेल नोटिफिकेशनला ऑलवर सेट करा. आता पुन्हा भेटूया एका नवीन अपडेटसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.